वळूया आता मात्र पुढच्या सामन्याकडे, जिथे मात्र क्वार्टर फायनलचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. मोरिया 11 सिल्वर वर्सेस सोपडाई मालेवाडी. आणि तत्पूर्वी झालेल्या सामन्यामध्ये इथे मात्र आपण वादळ पाहिलं. पावना स्पोर्ट्स वेगळे संघाचं आपल्या संघातील खेळाडूंचे जो दबदबा निर्माण केलाय शाहूवाडी तालुक्यामध्ये, तो दबदबा इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धावांची बरसात पाहायला मिळाली, षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, फटाक्यांची आपण पाहतो त्या पद्धतीने राहुलची पटकेबाजी पाहायला मिळाली. एका बाजूला बघितलं तर सूरज पाटील लवकर तंबूत परतले. लवकर म्हणजे 131 धावा तर त्याने सुद्धा केल्या. अरे कॅमेरामॅनला जेवण नाही दिलेलं, वाजले किती? अरे याला कुठं दिलं जेवण? नाही बोल जेवण दे. चला इथे सर तुम्ही द्या. समालोचक पेंटर मगाशी सरांनी उल्लेख केला की प्रत्येक घरामध्ये एक कलाकार आहे. हे खूप मोठं भाग्य आहे सर, खरंच. आणि ती गणपती बाप्पांची मिळालेली ती देणगी आहे अर्थातच त्या संपूर्ण या पेनला. म्हणूनच म्हटलं जात येईल की पेनचं पेंटर. रेट्रो संघाचा नाणेफेकीसाठी यायचा आहे. रेट्रो संघाचा कर्णधार नवलाई स्पोर्ट्स रेट्रो आणि पावनाई स्पोर्ट्स विरोध. वाह, दोन्ही संघाच्या नावांमध्ये ती आई लपली आहे. या जगाची उत्पत्ती, या जगाची निर्मिती बघायला गेलं तर मित्रांनो आई आहे. इथे मात्र मोठा फटका. बॅटर राहुलच्या बॅटमधून की धाव मिळतात. पहिल्या दोनच्या संरक्षक चेस करतायत चेंडूला. चेसच्या ह्या खेळामध्ये इथे मात्र सतरक्षणे अडवलं. थोडीशी गदारोळ चालला. गदारोळ थोडासा कमी व्हावा. व्यासपीठाच्या आजूबाजूला जो सर विशालभाई ऋषीभाई आदरणीय सन्माननीय माननीय कुमार समीर चंद्रकांत जाधव सर, या सामन्याचा नाणेफेकीचा कौल तुमच्या हस्ते होईल. कैलासवासी बाळाबाई महादेव तळेकर यांच्या स्मरणार्थ यांच्याकडनं या स्पर्धेला खूप असे आर्थिक मोलाचं असं कामगिरी मिळालेले आहे. त्यांच्याकडनं सहकार्य मिळालंय, माफ करा. आणि तुमच्या या सहकार्यामुळे, तुमच्या ह्या प्रत्येक देणगीदाराच्यामुळे आज ही स्पर्धा रंगली आहे, आज ही स्पर्धा सजली आहे. खऱ्या अर्थाने हे एरोलीचं मैदान आज जय भवानी चषकाने गाजलंय. संपूर्ण तळेकरवाडीतील बांधव, सर्व सहकारी, सर्व गावकरी आज छाती 56 इंचाची करून घरी जाणार आहेत. काहीतरी करून दाखवलंय त्यांनी आज. आपल्या गावाचं सार्थ नाव, अभिमान या पटलावरती क्रिकेटच्या आज उंचावलं या संपूर्ण गावातल्या तळेकरवाडीतील गावकऱ्यांनी. आणि
तर याचा खऱ्या अर्थाने अभिमान असणार आहे त्या गावातील सर्व गावकऱ्यांना. 500 ते 600 किलोमीटरचा दूरचा प्रवास करून आपण सर्वजण मुंबईमध्ये दाखल होतो. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विचार करायला गेला तर गावाकडे सुद्धा आपला खूप काय आहे, परंतु म्हणतात ना सरांनी मात्र सरांनी मगाशी सांगितलं की काळाप्रमाणे बदल हा करणं गरजेचं असतो. काळ बदलत चाललाय, जग बदलत चाललंय. सध्या जग फक्त रोषणाईच्या मागे आहे, दाखवायचंय, फक्त जगाला दाखवायचं. खरं त्याच्या मागे काय नसतं, फक्त किती खरं 2 दिवसात संपणारा असलं तरी चालेल, परंतु ते असं काहीतरी त्याला प्रेझेंट करता यायला पाहिजे ना की समोरचा अगदी आकर्षित झाला पाहिजे, खुश झाला पाहिजे, तुम्हालाच मोठं म्हटलं पाहिजे, तुमचंच प्रोडक्शन खूप भारी आहे हे समजलं पाहिजे. अशा प्रकारे जगाची रीत सध्या चालू आहे. अन्यथा पहिला जो जमाना मगाशी तुम्ही उल्लेख केला तो जमाना सर शब्दांवरती चालायचा, शब्दांना दिलेल्या शब्दाला जागणारा तो जमाना होता. आणि म्हणूनच राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं ना, हे फक्त आणि फक्त त्या शब्दांवरती मिळवलेल्या मावळ्यांच्या आधारावरती. आता असं करायला तुम्हाला लगेच तुमच्या सहकारी कधी पाठीमध्ये खंजीर घुपसेल समजणार सुद्धा नाही. येतील ना मॅच चालू. नवलाई स्पोर्ट्स रोपे आणि पावनाई विरळे दोन्ही संघाने नाणेपेक्षा घ्यायचं. इथे मात्र सामना चाललाय क्वार्टर फायनल. इथे मात्र प्रहार जोरदार आहे. बॅटर राहुल शेंडे सीमा पार आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळला. इथे येतोय मोठा षटकार, गगनचुंबी षटकार. 5 चेंडूंचा एक षटक असेल. नवीन चेंडू घ्यायचा आहे, पंचांना चेंडू पुरवायचा. आयोजक निलेश दादा तळेकर असतील, राजेश दादा तळेकर, ऋषी तळेकर, विशाल तळेकर, संपूर्ण तळेकर बंधू. आज हे तळेकर आडनाव ऐकल्यानंतर मलाही आमच्या गावाकडे पोहोचल्यासारखं वाटतंय. एक आमच्या तिकडे देवगड कणकवली तालुक्यामध्ये तळेर नावाचं गाव आहे, तिकडे सगळे तळेकरच आहेत. आणि ते तळाव म्हणजे आमच्या सगळ्यांचा आजूबाजूच्या बहुतेक गावांची बाजारपेठ सुद्धा आहे. इथे मात्र पाहूया, इथे मात्र शिराळे गावचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. सचिन षटक क्रमांक 2 चालू आहे. धावसंख्या 20. टप्प्याचा चेंडू नाराज, यहाँ पे नाराज बल्लेबाज वो खुद भी जानता है गेंद को बाहर फेंकना था, लेकिन बैट का इनर एज. कभी कभी क्रिकेट के मैदान में ऐसी ही घटनाएं घट जाती है. होना चाहिए था एक, लेकिन होता कुछ और है. इसके लिए देखने वालों को क्रिकेट आसान लगता है, बोलने वाले को क्रिकेट बहुत आसान लगता है, लेकिन बहुत अंदर जाके खेलना बहुत बड़ी बात है. नावं ठेवणं एखाद्याला, अरे बाबा तू असं केला पाहिजे होतं, तू असा खेळला पाहिजे होता. अरे पण तिथे नाव हे सेकंदच असतो, या सेकंदांमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात. आणि म्हणूनच हा खेळ आज एवढा वर्ष लोकप्रियतेच्या पटलावरती राष्ट्राच्या वा राष्ट्रीय खेळ हॉकीला सुद्धा मागे सोडून संपूर्ण भारत देशाचा खेळ झालेला क्रिकेट आपण पाहतोय. या सर रिव्हर्सचा अटेम्प्ट होतोय, परंतु बॅटचा एज घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. पाहिल्या गाडी थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक दोन्ही चेंडूला मागे पळतात. 2 धावा पूर्ण. तीसरे की यहाँ पे कोई गुंजाइश है या नहीं, ढूंढते रहो थे लेकिन मिला नहीं. रोहित तोच आहे का? हा रोहित तोच आहे. हा रोहित मागे 7 तारीखच्या टुर्नामेंट मध्ये मी इथे कॉमेंट्रीला होतो सुहास सर, त्यावेळी जवळजवळ मगासारखा सामना होता. 6 चेंडू 30 धावांचा आणि 3 षटकार ठोकले होते. पहिलेच सामना आपल्या बाजूने आणला होता, वळवत होता, मात्र अगदी शेवटच्या क्षणी तो त्याच्या हातून निसटला. तोच हा बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 23. टार्गेट सेट करताना आपण पाहतो इथे मात्र मालेवाडी संघाला पुन्हा एकदा रडार में था, यहाँ पे गेंद रडार में थी और इसको भेज दिया यहाँ पे बाउंड्री लाइन के बाहर में 6 रनों के लिए.
अगर इस तरह के आप गेंदबाजी करेंगे बैट के रडार में गेंदों को फेंकेंगे तो छोड़ने वाला थोड़ी ना है रोहित। धावसंख्या धावा असंख्या विचार झाला तर 29 धावा षटक क्रमांक 2 संपलं। सचिनच्या माध्यमातून आपण हे षटक हाणणार होताना पाहिलं थोडस महागडं। रोहित पाटील आहे ना तो झाडे तोच ना ज्याने षटकार मारले होते मागच्या मॅचला टुर्नामेंट। धावसंख्या 29 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे 5 चेंडूंचा बाकी आहे। बघावं लागेल ओव्हर प्ले आहे का पहिल्या 3 ओव्हर मध्ये खेळतोय का नवीन गोलंदाज मॅन ऑफ द मॅच घेताना हा खेळाडू मागच्या मॅचचा हिरो सुपरस्टार अनुभवाचा भंडार अभी नाही तो कभी नाही हे ब्रीद वाक्य आपल्या नावाला जोडून मैदानाच्या आतमध्ये खेळणारा हा खेळाडू गोलंदाजीवरती मात होतोय। मागाच्या सामन्यामध्ये केवळ 2 धावांचं षटक हँडल केलं होतं शेवटचं तोच अभी चाललाय समोर फलंदाज सूरज। सूरज देखिए क्यों मैंने पिछले मैच का हीरो हूं फिर एक बार दिखाता हुआ फॉर्म मेरे साथ में है। आज मैं जो जहां पे भी उंगली लगा रहा हूं वहां पे पानी गिर रहा है। अरे म्हणा मी आज आईचं कॅम्पेन सुरू केलं हे असं नाही रे की मला 2 महिना अखेरला झाले 2 महिने हे सांगायला नाही तर आज अशा प्रकारे आपल्याला ना आईला ती आठवण करायची आहे मैदानावरनं लाईव्हच्या माध्यमातून। आई बघत असेल मॅच तर ठीक आहे परंतु तुम्ही उद्या तरी सांगू शकता की आई बघ मी मैदानातनं तुझी आठवण काढली तुला आवाज दिला तुला मी तुझा आशीर्वाद घेऊनच खेळायला मैदानात उतरलो म्हणून एक नवीन कॅम्पेन आजपासून थोडंसं सुरू करतोय। आईची आठवण संध्याकाळी जे संघ फायनलिस्ट होईल त्या फायनलिस्टच्या सगळ्या संघाच्या खेळाडूंकडनं सुद्धा आपण एक सेलिब्रेशन करून घेऊया आणि इथून त्या आईला आवाज देऊया की आई आज मी जिंकलो हे सांगूया। कारण सध्याचं जग बघायला खूप बिघडत चाललंय। सध्याच्या जगामध्ये बघायला गेलं ना मित्रांनो आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवायला लागलाय। समाज एवढा पण बदलायला नको होता बदल होण्याची गरज आहे जीवासर पण एवढी पण नको व्हायला होती ना। जन्मदात्या आई वडिलांना समाज विसरायला लागलाय वृद्धाश्रमांमध्ये संख्या वाढत चालली आहे आणि इथे एक लक्षात ठेवा फक्त हिंदूच दिसतात। मग आपण किती बदललो आपण म्हणजे बदलण्याच्या नादामध्ये खऱ्या अर्थाने एवढे बदलले ना की परत मागे येऊ शकत नाहीये। वन नाहीये धाव मिळत नाहीये धावसंख्या 38 आताच मगाशी बघा ना सागर मॅन ऑफ द मॅच झालं वडील मला वाटतं गावावर आले 30 धावा झाल्यात का तर त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे। आई वडिलांपासून आपण दूर राहतोय ठीक आहे माझी सुद्धा वडील गावीच आहेत सध्या परिस्थितीनुसार तसं ठीक आहे परंतु आई वडिलांना मित्रांनो कोणीही विसरायचं नाहीये त्यांच्यामुळे आज आपण हे जग पाहिलंय ना। मग आपण त्यांच्या त्या उतरत्या वयामध्ये आपण त्यांचे आधार होणं गरजेचं। ज्या पद्धतीने क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये योगेश पाटील सर क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा जसे खेळाडू वरिष्ठ होतात ना तसा त्यांचे नवोदित जे खेळाडू असतात ते आदर करतात त्यांचा सन्मान करतात त्यांना सहसा सोडत नाही तसा लांब नाही करत टीम मधनं। त्यांना वाटतं की तुम्ही आधारात तुमचा आमचा आधार आहात तुम्ही आमच्या सोबत असायला हवे। तसं ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये सुद्धा मित्रांनो आई वडिलांना पण आपल्या त्यांच्या उतरत्या वयामध्ये आपण आधारस्तंभ होणं गरजेचं आहे। वळूया मॅच कडे जिथे मात्र सामना क्वार्टर फायनलचा मॅच क्रमांक पलकावरती लागलाय शेवटचा चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या दिशेने आगेकूच फलंदाज करतो दर्शन आणि मला आठवलंय आताच ISPL मध्ये दर्शन मांडेकर सरांची सुद्धा एंट्री झाली आहे। मालवण मधून एकमेव निघालेला हा हिरा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तब्बल 14 ते 15 वेळा
5 षटकार सलग ठोकले परंतु सावते मारत नाहीये का तर गोलंदाजांचा सन्मान असा त्यांच्या नावावरती विक्रम आहे. त्याच यावर्षी माजी मुंबईमध्ये दाखल झालाय. इथे मात्र या दर्शनने या चेंडूवरती फटका खेळलाय. 2 धावा पळून काढल्या. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. तिसऱ्याची इथे मात्र तयारी आहे आणि ही बाद. बॅटर बाद होतो. शेवटचा चेंडू होता. प्रयत्न करणं गरजेचं होतं. प्रयत्न केला. नो डाऊट सक्सेस मिळाला नाही परंतु 2 धावा पूर्ण. दर्शनच्या नावावरती अगदी स्ट्राईक रेट बघायला गेलं तर 200चा असेल कारण एका चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा केल्या. नवराई स्पोर्ट्स रेटरे कॅप्टन कमाल टॉस साठी या. टॉस का बॉस मध्ये यायचंय. एक अति महत्वाचा सामना तुमची वाट बघतोय. समोर बलाढ्य पावनाई स्पोर्ट्स बिघडले आहे जिकडे या अगोदर सूरज होताच आता मात्र राहुल सुद्धा सहभागी झालाय. त्यामुळे हा सामना हाय व्होल्टेज सामना महामुकाबला एक असा सामना जो तुम्हाला सांगून जाईल की टॉप 4 मधील 4थ्या क्रमांकाचा संघ कोणता दाखल होईल या स्पर्धेमध्ये तो ठरवणारा तो सामना असेल. दरम्यान टॉप 4 मध्ये नंबर 3 ला कोण पोहोचेल हे ठरवणारा सामना आपल्या सर्वांच्या साक्षामध्ये चालू असताना आपण पाहतोय. अर्थात टार्गेट सेट झालंय. प्रथमतः फलंदाजी करताना इथे मात्र मालेवाडी संघाने धावसंख्या जमा केल्यात. अर्थात धावफलकावरती 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय. 15 चेंडू 34 धावांचा हा टार्गेट असणार आहे. लाईव्हच्या माध्यमातून ANPच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर पसरली आहे. आपण पाहतोय या स्पर्धेचा आज सक्सेस तिथपर्यंत जाऊन पोहोचला. तळेकरवाडी संघ पराभूत झाला आणि त्यांना अजय नामक एका शुभचिंतकाने एक मेसेज पाठवला की हार लक फॉर टीम तळेकरवाडी. निराश होऊ नका. धूळ झाली आहे पण त्या धुळीतूनच पुन्हा उठायचं आहे. पुन्हा नवीन विश्व निर्माण करायचं आहे. वा अजय खरंच तुझ्या या शब्दांनी प्रेरित फक्त तळेकरवाडी संघच नाही होणार तर इथे जमलेला इथे हरलेला तो प्रत्येक खेळाडू होणार आहे. अशाच प्रेरणादायी तुमच्या मेसेजने तुमच्या शब्दाने खऱ्या अर्थाने ऊर्जा निर्माण होते. एक वेगळी भावना मनामध्ये जागी होते. जिंकण्याची लढण्याची उत्कर्ष खेळाडूंमध्ये तयार होते. आज आपण पर्व पहिला पाहतोय परंतु काय कुणाला माहित याच पर्वामध्ये जय भवानी चषकामध्ये खेळणारा एकत्र खेळाडू उद्या आपण ISPL सारख्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहू. ही सुरुवात आहे ना मित्रांनो. मी गेल्या संडेला राजापूर तालुक्याच्या एका स्पर्धेमध्ये होतो. समाज मर्यादित ती टुर्नामेंट होती. गेल्या वर्षी त्या टुर्नामेंटला मी समालोचनाला होतो. तिकडे असं वाटायचं की काय खेळतात क्रिकेट. एक असं झेल सोडायचे. कोणाला काही म्हटलं क्रिकेट मधला सी माहीत नसायचा असे खेळाडू तिथे असायचे. कारण गाव मर्यादित म्हटल्यानंतर प्रत्येक गावात सगळे चांगले खेळाडू नसायचे. आणि ह्या वर्षी होतो ना एवढा बदल प्रत्येक संघामध्ये झालेला पाहिला. प्रत्येक संघ अगदी चिकाटणी मैदानामध्ये खेळत होता आणि इथे मात्र मोठा धक्का बसला. इथे अक्षयच्या रूपाने शिराळे संघाला मात्र हर्षदच्या रूपाने मात्र हर्षद आउट झाला. म्हणून काय झालं सागर अभी किनारे बाकी है. तो सागर ज्या सागराने मगाशी या मैदानावरती अक्षरशः लाटांची बरसात केली. किनाऱ्यावरती बसलेल्या प्रेक्षकांना उठायला भाग पडलं. एवढ्या त्या लाटा उसळल्या होत्या. मरीन ड्राईव्हच्या सागर साईडला करावं लागतं. तसं सागरने भागाच्या सामन्यामध्ये केलं होतं. अजूनही डगाट मध्ये शेष आहे. धावसंख्या करायची आहे 34. पहिला गडी हर्षद बाद झालाय. नवीन बॅटर रुपेश
फिर एक बार ये वही रितेश है, इसने भी लास्ट वाले मैच में क्या खूबसूरत बल्लेबाजी की थी। बाहुबली या नावाने माझ्या पाठीमागे असणाऱ्या 12व्या खेळाडूने त्याची प्रचिती दिली होती की का त्याला बाहुबली बोलतात। पहिल्याच फटक्यावरती हे दाखवून दिलं की मैं हूं बाहुबली। या 4 धावांनी संघाची धावसंख्या इथे मात्र पुढे सरकते 4 धावाच। षटक क्रमांक पहिलं पाहतोय आपण दर्शनच्या माध्यमातून। मालेवाड़ीचा हा उभयता सितारा चंदू हवेत है, एक और विकेट का पतन है और जश्न देखिए उस गेंदबाज का। इस विकेट के मिलने के बाद क्या जल्लोष यहाँ पे देखने मिला है। अभी भी सागर को पीछे रखा है। स्त्री शक्ती बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय सध्या स्त्री शक्तीने जगाच्या पटलावरती आपलं नाव कोरलंय मित्रांनो। क्षेत्र कोणतंही घ्या, खेळाच्या मैदान असो किंवा कोणतंही व्यासपीठ असो, प्रत्येक ठिकाणी आपलं नाव या स्त्रियांनी आपलं नाव कोरलंय। दरम्यान चांगला प्रयत्न होता 17 वर्षाचा, परंतु फसला। चेंडू सीमा पार गेलाय, आर पार पोहोचलाय फाईन लक्षात दिशेने आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 8। पाहायला काय मिळतं, पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू पुन्हा चौकार। सागर थोडीशी रणनीती बदलली आहे शिराळे संघाने। सागरला पाठीमागे ठेवलंय आणि त्याच खेळाडूला जो मगाच्या सामन्याचा हिरो होता कुठेतरी पुढे पुन्हा एकदा पहाडा क्या हा इथे पाहायला मिळतं। पहिली गेंद विकेट, दूसरा पे गेंद 4, तीसरी पे विकेट, चौथी पे फिर 4 और अभी फिर वापस 5वीं पे विकेट आया है। विकेट नंबर 3 धावा झाला 8। अजूनही शिराळेच्या ज्या मगाच्या झालेल्या सामन्यामध्ये तो सागर कुठल्या टीम मधला होता? रेटरेचा होता ना? हा ओके त्यांची आहे ना आता। चला बॉलिंग वरती आपण पाहतोय साईराज। पहिल्या षटकाचा खेळ संपला। 5 चेंडूंमध्ये आपल्याला नाट्यमयरित्या ते 5 चेंडू पाहायला मिळाले। 3 चेंडूवरती गडांचं पतन, विकेट्स बाद आणि 2 चेंडूवरती 2 चौकार। त्यामुळे धावांचा वेग सुद्धा चांगला, विकेटचं पतन सुद्धा चांगलं। 50-50 चा मामला, कभी एक तरफ कभी इस तरफ मैच यहां से वहां घूमता हुआ दिख रहा है। उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज असेल तर गोलंदाजीवरती साईराज दाखल झालाय। इथे मात्र मालेवाडी संघाचा ऍक्शन मित्रा, ते ऍक्शन बुमराच्या ऍक्शन मध्ये जरी गोलंदाजी टाकत असलाच ना, कॉपी करायची नाही रे। कॉपी करून कधीही जिंकता येत नाही, कधीही पास होता येत नाही। त्या पास होण्याला अर्थ सुद्धा नसतो। खुद की पहचान अलग होनी चाहिए। इतिहास
दुसरं करतो तसंच आपण जर करायला गेलं तर मित्र यश तेवढं नाही मिळत. तो ऍक्शन ठीक आहे आणि ही ऍक्शन तर नक्कीच तू आताच काही वर्षापूर्वी खेळायला सुरुवात केली असणारच तुझ्या वयाकडे बघता. त्यामुळे नक्कीच तू बुमराच्या अगोदर ही ऍक्शन तुझ्याकडे अंगीकृत नव्हती. ती पाहिलीच, बुमराला पाहिलंच, त्याची कॉपी करणं तू जोर हे करतोस. मात्र कॉपी करून या जगामध्ये अनुसरण करणं एवढं सोपं काम नाहीये. म्हणून जो मी आहे ना तो मीच असायला हवा. मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असताना बऱ्याच जणांनी मला सुद्धा सर सांगितलं की तुम्ही शायरा ठोकत नाही, शायरा मैदानाच्या आतमध्ये टाकत नाहीत. मी म्हटलं ठीक आहे ना, मला जमत नाही, मी जो आहे तो तसाच करणार. एक धाव मिळते, एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 11 धावा धावपलकावरती लागल्या. महान खेळाडूंच्या प्रेरणा घेणं ठीक आहे, पण तुम्ही महान खेळाडूंसारखे बनू शकत नाही. दुसरा सचिन रमेश तेंडुलकर सर दुसरे होणं शक्य नाही. त्यांच्या प्रेरणेतून अनेक तसे खेळाडू तयार होतील, ठीक आहे, किंवा आताच बघितलं दुसरा विराट कोहली होणं शक्य नाही. परंतु त्याहीपेक्षा चांगले खेळणारे खेळाडू येतील, नो डाऊट. परंतु तोच विराट कोहलीचे कॉपी करणं सोपं काम नाहीये. म्हणून प्रत्येकाची एक वेगळी शैली असते, प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते. सध्याच्या घडीला बघितलं गेलं तर सुपरस्टार एक जन्माला येतो, वैभव सूर्यवंशी नावाचा, ज्याच्याकडे खूप आशेने आणि संपूर्ण भारत पाहतोय. एक वेगळे टॅलेंट आहे. बारबार खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, ये यहाँ पे टॅलेंट खराब है. हा टॅलेंट खराब आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला मॅच जिंकू शकत नाहीये. धावा 16 मैदानाच्या आतमध्ये अजूनही जिगरबाज खेळी मगाच्या झालेला सामना मधला हा जिगरी मेरा यार मैदान के बीच में यहाँ पे बल्लेबाजी करता हुआ, टांस बदला, लेग साइड में खेलने का इरादा पहले से ही बनाया था. आप दिखा नहीं सकते, आप बता नहीं सकते गेंदबाज को कि मैं क्या करने वाला हूँ. कालच आज एका स्पर्धेची फायनल आहे देवगड मध्ये आमच्या गावी. त्या स्पर्धेमध्ये एक खेळाडू दोन बॅक टू बॅक सामन्यांमध्ये 50 ठोकले. तिसऱ्या सामन्यांमध्ये 46 वरती होता. परंतु त्याने एवढं इझी घेतलं ना, एवढा त्याला गर्व म्हणण्यापेक्षा थोडासा म्हणतात ना की तो एक दिवसभराच्या कामगिरीने माज सोडतो, माज एवढा इझी दाखवला. पहिला त्यांनी रिव्हर्सिंग मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर चेंडू थोडा स्लो वाटला, परत त्यांनी लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकाच वेळी एका चेंडूला दोन पद्धतीने खेळण्याचा टास्क त्यांनी दाखवला. परंतु झालं काय, चेंडू हवेत झेलबाद झाला आणि बाहेर गेला. म्हणून मित्रांनो एवढं सोपं नाहीये. जरी तुमच्या बाजूने एखादा दिवस जात असेल ना तरी तुम्ही खेळाला हलक्यामध्ये घेऊ शकत नाहीये. षटक संपले, धावा झाल्यात 17, विजयासाठी 5 चेंडू आहेत आणि 17 धावांची गरज आहे. आपण पाहतोय विजय दादांना गशी क्रमांक 4 चे शिराळे गावचे खेळाडू आहेत. सिलेक्टर गावचे असतील जर्सीवरनं वाटतंय. नवोदित नवीन उभारणार सितारांना तयार करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम. सर मार्गदर्शन करताय की तुम्ही हात साफ करून घेण्याचं काम करताय? म्हणजे कुठेतरी नेट बॉलरचा वापर. ठीक आहे, खेळणाडू तयार करणं गरजेचं आहे. बऱ्याच काही गावांची अवस्था अशी झाली आहे ना सर, काही संघांची जिकडे बराच काळ त्याने आपल्या संघाचा नावाचा दबदबा तयार केला, मात्र कालांतराने तो कमी होतो. का त्या गावामध्ये ना ते खेळाडू तयार होत नाहीत, बॅकअप खेळाडू तयार असणं गरजेचं आहे. जसं आपण त्या विराज आणि तो छोटा दुसरा कोण आहे अथर्व, त्यांच्या जोडीला अजूनही 3 खेळाडू आता तिकडे दिसत आहेत. इथेच 5 खेळाडू आपल्या समोर आहेत, तिकडे एक 6वा आहे. दरम्यान चांगला फटका पहिला जो चेंडूवरती लगावलाय जिगरने. जिगर सांगतोय माझी अजून जिगर संपलेली नाहीये, मी जिगर सोडलेली नाहीये. जिगर माझ खेळ काय असतो करून दाखवणार आहे. 5 मध्ये 17 ची गरज होती, पहिला षटकार आलाय.
सहकारी सांगतात की बाबा एवढी मॅच काढून दे, एक करो या मरोचा हा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. इथे जो जिंकणार आहे तो एका ट्रॉफीवरती नाव आपलं कोरणार आहे. गोलंदाजीकडे पाहिला, तो झेल होतोय का, प्रयत्न चांगला होता, चेंडू गॅप मध्ये आहे आणि गॅप मधून गेलाय, इथे सीमा पार झालाय. 4 धावा मिळाल्या, 2-10 बना दिए, 7 की अभी भी जरूरी है. किती गोलंदाज राहुल आहे, उंच तगडा हा गोलंदाज. पप्पा लाईट लेग यॉर्कर अखूट टप्प्याचा मारा. ज्या पद्धतीने व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती काही ना काही वेगळं करावं लागेल. अभी भी मॅच ची हारा नाहीये. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. कधी कधी क्रिकेटमध्ये बराच वेळा असं झालं, हत्ती निघून जातो, शेपूट वळलं होतं, शेवटच्या धावा खूप जिवाला लागलेल्या असतात. बऱ्याच वेळा अशा हाय चेस मध्ये आपण पाहिलं, सुरुवातीचे काही चेंडूमध्ये मोठे फटके येतात, परंतु सामना जेव्हा 2 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 1 धाव असा येतो ना, तिकडे बॅटर फसतात. पण नाही, बस नाही, या तो मात्र जिगरबाज खेळ मैदानात चालूच आहे. षटकार क्रमांक या षटकातील दुसरा. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हर तरफ जिगर छाया हुआ है. शिराळे संघ खऱ्या अर्थाने यंगस्टर्स, शिराळे असतील, सगळे यंग खेळाडू असतील, जमलेल्या सगळ्या टीम मधील जे नवोदित खेळाडू असतील त्यांनी पहा, जिगरचा खेळ पहा. मैदानाच्या आतमध्ये उभं राहून शेवटपर्यंत थांबून, म्हणून म्हटलं ना, टिकून राहाल तर जिंकून जाल. टिकलाय जिगर. मागाच्या सामन्यामध्ये सुद्धा हिरो ठरला होता, इथेही हिरो ठरतोय. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा, मात्र 16 धावा कुठल्यात, 1 धावेची गरज आहे. इससे बढ़िया और क्या चाहिए वो भी इस उम्र में. हा 33 वर्षाचा आहे ना, शिखर 33 वर्षाचा आहे ना. वाईडचा इशारा. संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आणि इथे मात्र उत्साह दाखवताना, आपला हिरोला खांद्यावरती उचलून घेताना, शिराळे गावच्या या सुपरस्टार जिगरला आज खांद्यावरती घेऊन नाचवताना, बॅट उंचवताना पाहायला मिळतो. जिगर क्या बात है मेरे भाई, आज तूने 1 सेंचुरी से भी ज्यादा बड़ा काम किया है. कोई शतक की जरूरत नहीं, जब आप टीम आपके वजह से जीत जाती है. जिंकलास तू जिंकला नाहीये, संघाला सुद्धा जिंकवलास, गावाच्या नावाला सुद्धा जिंकवलास. काय आज आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल आहात हे दाखवून दिलं. जिगर असा जे मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घेऊन जा. सामना क्रमांक 66 दुसरा झाला असा. एखादा खेळाडू स्टार ठरतो आणि तो सरळ खांद्यावरनं मॅन ऑफ द मॅच घ्यायला येतोय. हा पहिल्या मॅच मध्ये मागाशी पण हे होते. या त्या शिवरायांना वंदन करा, त्या शिवरायांच्या पावन चरणांचं दर्शन घ्या. आज तुम्ही आम्ही संपूर्ण खेळाडू असू, सहकारी असू, आज या शिवरायांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहोत. वाह भाई वाह, काय खेळलास, फक्त खेळला नाहीस तर जगाला दाखवून दिलास. डोक्यावर तर छत उडालं जरी असलं म्हणून काय झालं, माझ्या अंगामधला खेळ अजून संपलेला नाही. चला टीम आतमध्ये जा, नेक्स्ट मॅच. वेळ घालू नका, अशा घटना. पंचांना पाणी द्या, आयोजकांना विनंती आहे. पुन्हा एकदा मानव सामनावीराचा किताब जिगर मुक्ताबाई तातेबा कोळेकरांच्या स्मरणार्थ सामनावीरासाठी लाभलेली आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय. सामनावीरासाठी